नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिशन स्कॉलरशिपमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। मुलांनो, आज आपण इंग्लिश या विषयाअंतर्गत युनिट 1 लेटर्स ऑफ अल्फाबेट यामध्ये 1.1 असोसिएटिंग द नेम ऑफ लेटर विथ इट्स साऊंड म्हणजेच अक्षरे व ध्वनी यांची सांगड हा उपघटक आपण पाहणार आहोत आणि या उपघटकाअंतर्गत प्रॅक्टिस एक्सरसाइज 1 आपण सोडवणार आहोत। हे पहा मुलांनो, तुम्हाला ABCD Z पर्यंत माहिती आहे, त्याप्रमाणे त्यांचे उच्चार माहिती आहे, ध्वनी माहिती आहे। यावरूनच आपण आता प्रॅक्टिस एक्सरसाइज 1 सोडवायला घेत आहोत। पहिला प्रश्न आहे पहा, फाइंड आउट द कॅपिटल लेटर हिडन इन द पिक्चर। पिक्चर या चित्रामध्ये कोणतं कॅपिटल लेटर, कॅपिटल म्हणजे मोठ्या लिपीतलं कोणतं अक्षर लपलेलं आहे ते आपल्याला पाहायचे। तर पहा, हे चित्र ज्यावेळेस मी रंगवलं त्यावेळेस तिथे कोणतं अक्षर दिसतंय रे? इथे अक्षर दिसतंय बाय। आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 2 आहे, चूज द मिसिंग लेटर्स फ्रॉम द गिव्हन अल्टरनेटिव्स। आता इथे आपल्याला पहा खाली पर्याय दिलेले आहेत, 4 पर्याय आहेत आणि इथे वरती दिलेले आहेत P, त्यामध्ये 2 डॅश आहेत, S 1 डॅश, U V 3 वेळा डॅश आणि Z। म्हणजे आपल्याला ती ABCD पूर्ण करायची P पासून Z पर्यंत। आता आपण पर्याय वाचण्यापेक्षा आपण एक काम करूया, इथे P नंतर काय येतं? P नंतर येतो Q, Q नंतर येतो R, R नंतर येतो S, S नंतर येतो T, U V W X Y Z। म्हणजे आपण अल्फाबेटिकल ऑर्डरने P पासून Z पर्यंत PQRS TUV WXYZ याप्रमाणे लिहून घेतले आहे पहा। मग आता आपण यावरून उत्तर शोधूया। QRTWXY हे पहा, QRTWXY म्हणजे आपला पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे पहा। तिसरा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स हॅज डिफरंट साऊंड इन द बिगिनिंग। बिगिनिंग म्हणजे सुरुवातीला। विच द फॉलोइंग वर्ड्स, खाली जे शब्द दिलेले आहेत, हॅज डिफरंट साऊंड इन द बिगिनिंग म्हणजे त्याच्या सुरुवातीला डिफरंट साऊंड म्हणजे वेगळा ध्वनी येतोय पहा त्यामध्ये। असा कोणता शब्द आहे? तर आता आपण पहिल्या शब्दात वाचूया, टेक, दुसरा आहे टॉप, तिसरा आहे द आणि चौथा आहे 10। तर पहा, प्रत्येक शब्द हा टी ने सुरू होतोय पहा, पण आपल्याला इथे साऊंड पाहायचा आहे, प्रत्येक शब्दाचा प्रत्येक अक्षराचा साऊंड पाहायचा आहे आपल्याला। पहिल्या शब्दामध्ये टीचा साऊंड ट आहे, दुसऱ्याही शब्दामध्ये टीचा साऊंड ट आहे, परंतु तिसऱ्या शब्दामध्ये THE हा द होतो आणि चौथ्या शब्दामध्येही टीचा ध्वनी ट आहे। म्हणून डिफरंट साऊंड वेगळा ध्वनी असणारा आपला शब्द आहे पर्याय क्रमांक 3। चौथा प्रश्न आहे, चूज द करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर ऑफ लेटर्स फ्रॉम द गिव्हन ऑप्शन। अल्फाबेटिकल ऑर्डर हा शब्द समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे काय? A पासून Z पर्यंत आपण सलग ABCD म्हणतो, त्याला अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणायचं। मराठीमध्येच याला आपण वर्णानुक्रमे असे म्हणतो। मग त्यामध्ये A पासून सुरू केलं की Z पर्यंत जशी सलग ABCD येते तशी म्हणायची, त्याला अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणायचं। मग आता आपण इथे पाहू, हे जे अक्षरे दिले आहेत ती आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरने लावायची आहेत पहा। मग आपण ABCD म्हणूया आणि मग बघूया कोणतं अक्षर अगोदर येतं आणि कोणतं नंतर येतं। ABCD, D अगोदर आलं पहा, D, EFGHIJKLM 2 नंबरला आलंय M, NOP 3 नंबरला आलं P, Q 4 नंबरला आलं Q आणि 5 नंबरला आलंय S। म्हणजे आपलं उत्तर आहे DMPQS। कोणता पर्याय आहे? DMPQS आपला पर्याय क्रमांक आहे
4. पाचवा प्रश्न पहा. चूज द वर्ड दॅट डज नॉट साऊंड ग इन द एंड. आपल्याला हे सगळे शब्द वाचता येतात, परंतु प्रश्नाचा अर्थ करणं ही खूप महत्त्वाचं आहे. डज नॉट, नॉट म्हणजे येत नाही. साऊंड ध्वनी कोणता? ग, पण कुठं? इन द एंड, शब्दाच्या शेवटी. असा कोणता शब्द आहे की ज्या शब्दाचा शेवटी ध्वनी ग हा येत नाही? येत नाही, डज नॉट म्हटलं इथं, हे लक्षात घ्यायचं, नाहीतर इथं गोंधळ होतो आणि आपण ग येणारे शब्द बरोबर धरतो. मग आता पहिला शब्द पहा. RING रिंग. दुसरा शब्द आहे सिंग. तिसरा शब्द आहे पिंक. चौथा शब्द आहे किंग. आता या रिंग या शब्दामध्ये जीचा ध्वनी ग आहे, सिंगमध्ये जीचा ध्वनी ग आहे, केचा ध्वनी क आहे आणि जीचा ध्वनी ग आहे. मग आपल्याला ग न येणारा शब्द पाहिजे. मग आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर मुलांना अशा पद्धतीने आपण आज प्रॅक्टिस एक्सरसाइज 1 सोडवलेली आहे. मला आशा आहे की तुम्हाला ही प्रॅक्टिस एक्सरसाइज 1 समजली असेल, कारण ती खूप सोपी आहे. तर मुलांनो, छान अभ्यास करा आणि आता आपण भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये.